नमस्कार मैत्रिणींनो, तर आज या ठिकाणी मी तुम्हाला आर्महोलच्या मापावरून बाहीचं माप कसं काढायचं ते सांगणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथं बाहीची उंची मोजून घ्यायची. तर आपल्या ब्लाऊजची तयार उंची या ठिकाणी 3.5 इंच आहे आणि दंड घेर तयार इथं 6.25 इंच आहे. तर आपल्याला आता या ठिकाणी आर्महोल मोजायचे. तर शोल्डर पासून जी आपली फिटिंगची शिलाई आहे तिथपर्यंत आर्महोल अशा पद्धतीने क्रॉस मोजायचं. तर बघा इथं तयार आर्महोल 7.5 इंच आहे. तर आता याची पेपर कटिंग कशी करायची ते बघूया. तर बघा मी इथं पेपर घेतलाय. तर पेपरला अगोदर बंद भागाकडून उंचीचं मार्किंग करायचे. तर आपली ब्लाऊजची तयार उंची 3.5 आहे, त्यात आपल्याला 1 इंच प्लस करायचे. तर 4.5 इंचावर मी अशा प्रकारे मार्किंग करून घेते. मार्किंग केल्यानंतर इथे एक सरळ लाईन मारून घेते. सरळ लाईन मारल्यानंतर आपलं तयार आर्महोल आहे 7.5 इंच, त्यात आपल्याला 1 इंच प्लस करायचे. तर 8.5 इंचावर मी इथे एक मार्किंग करून घेते. आणि एक बॉक्स तयार करून घेते. आणि एक्स्ट्राचा पेपर इथं मी कट करून घेते अगोदर. तर बघा आपली टफ फाईट या ठिकाणी आहे 3 इंच. तुम्हाला जर टफ फाईट काढता येत नसेल तर त्याच्यासाठी अगदी सोपा फॉर्म्युला सांगते. अशा पद्धतीने क्रॉस टेप ठेवायचा आणि जिथं आपलं 9 भरल तिथे एक मार्किंग करायची. जे आपण आर्महोलचं मेजरमेंट घेतले 8.5, त्याच्यामध्ये आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचे. तर बघा आपलं 9 इंच या ठिकाणी इथं भरतंय. म्हणजे आपली टफ फाईट बघा बरोबर मी इथे 3 इंचावर मार्किंग केलं. तर तिथं आपली टफ फाईट येते. आता आपल्याला पुन्हा एकदा अशाच पद्धतीने टेप ठेवायचा आहे क्रॉस. आणि आपलं जिथं तयार आर्महोल येते 7.5 इंच तिथं आपल्याला एक मार्किंग करायचं. तर बघा इथं 7.5 वर इथं एक मार्किंग करते. आणि हे दोन्ही पॉईंट इथं अशा पद्धतीने सरळ जोडून घेते. आता हे पॉईंट जोडल्याच्या नंतर आपल्याला इकडल्या साईडनं 2 मार्किंग करायच्यात. एक मार्किंग करायची 1 इंचावर आणि दुसरी करायची 2 इंचावर. या 2 मार्किंग केल्याच्या नंतर इथून वरती आपल्याला 2.5 इंचावर एक मार्किंग करायची. आणि याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा. तर आता बाहीचा शेप देताना हा बॅकचा शेप जो आहे तो हे 2 इंचापर्यंत सरळ ठेवायचा आणि नंतर अशा पद्धतीनं त्याला गोलाकार शेप द्यायचा. हे 2.5 पर्यंत बाहेरच्या साईडनं आणि 2.5 पासून खाली थोडा आतल्या साईडनं अशा पद्धतीनं कर्व शेप देऊन घ्यायचा. तर हा झाला आपला बॅकचा शेप. आता आपल्याला अशाच पद्धतीनं फ्रंटचा शेप द्यायचा आहे. तर फ्रंटचा शेप देताना जो वर आपण 1 इंचाची मार्किंग केली तिथून द्यायचं आहे. तर बघा हा झाला आपला फ्रंटचा शेप. आणि ह्या बॅकचा. आता इथून आपल्याला आपला दंड घेर आहे 6.25 इंच. तर 6.25 इंचावर एक मार्किंग करायची आणि तिथून पुढे त्यात शिलाई मार्जिन घ्यायचे 1.5 इंच. आणि अशा पद्धतीने इथं जोडून घ्यायचं.
तर अशा पद्धतीने जर बाही कटिंग केली तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे बाहीमध्ये कटिंग करताना प्रॉब्लेम येणार नाहीत, बाहीमध्ये कुठेही चुन्या येत नाहीत आणि बाही जोडताना सुद्धा कुठेही कमी पडत नाही. तर अगोदर आपल्याला इथं बॅकचा शेप कट करायचा आहे. तर मी इथं पेपर समोरच्या बाजूने थोडा सरळ करून देते. आणि याला ओपन करून फ्रंटचा कट देते. तर आता इथं आपल्याला फ्रंटचा शेप जो आहे तो कट करायचा आहे. तर बघा ही झाली आपली बाहीची इथं परफेक्ट आर्महोलच्या मेजरमेंटनुसार बाहीची कटिंग. तर आपलं जे अंतर राहतं इथं मध्ये हे 1/2 इंचाचं असतंय. तर बघा हे बरोबर 1/2 इंच आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तर बघा बाहीचा अगदी आपल्या परफेक्ट असा शेप आलेला आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी.